हॅलो एव्हरीवन, वेलकम टू डबल अकॅडमी. पहा, तुमची जी नागपूर मनपामध्ये JNM ची ऍड आलेली होती त्याची एक्झाम होणार आहे आणि एक्झाम जी तुमची आहे ती 27 मार्चला होणार आहे. मग त्या रिगार्डिंग एक्झामला जात असताना तुम्हाला कोणते डॉक्युमेंट्स कॅरी करावे लागणार आहेत याबद्दल आपण या व्हिडिओमध्ये डिटेल इन्फॉर्मेशन बघणार आहोत. ते पाहण्याआधी बघा, अकॅडमीमध्ये ANM आणि JNM याच्यासाठी बॅचेस सुरू झालेले आहेत. एक ऑनलाईन बॅच आहे आणि दुसरी ऑनलाईन मेंटॉरशिप बॅच, अशा दोन बॅचेस अवेलेबल आहेत. जे ऑनलाईन बॅचेस मध्ये तुमचा जो सिलेबस असणार आहे तो कम्प्लीट कव्हर केला जाणार आहे. प्रिव्हियस इयर क्वेश्चन्सचे डिटेल अनालिसिस तुम्हाला प्रोव्हाइड केलं जाणार आहे आणि ई बुक, टेस्ट सिरीज आणि नोट्स या तुम्हाला फ्री ऑफ कॉस्ट प्रोव्हाइड केल्या जातील जर तुम्ही बॅच परचेस केली तर. आणि हे सगळे फीचर्स तुमच्या मेंटॉरशिप बॅच मध्ये ऍडेड आहेत. पण मेंटॉरशिप बॅच मध्ये दर 10 स्टुडंटच्या पाठीमागे एक मेंटॉर तुम्हाला प्रोव्हाइड केला जाणार आहे आणि ते मेंटॉर तुम्हाला हँड होल्ड गायडन्स प्रोव्हाइड करतील आणि तुम्हाला डिटेल जे काही आहे ते मार्गदर्शन प्रोव्हाइड केलं जाणार आहे. तुमचे मार्क्स कसे इम्प्रूव्ह होतील या बाबतीत आणि तुमचं डेली टाइम टेबल एक्झाम रिगार्डिंग कसं असलं पाहिजे या सगळ्याच्या बाबतीत. त्यामुळे जर तुम्हाला या रिगार्डिंग काही डाऊट असेल तर तुम्ही 8010457760 या नंबरवरती कॉन्टॅक्ट करू शकता. आणि बघा, जे तुमच्या टॉपिकचे व्हिडिओज असतील किंवा लेक्चर्स असतील ते तुम्ही अनलिमिटेड वेळा पाहू शकता आणि व्हिडिओ डाउनलोड देखील करू शकता. त्यामुळे जर तुम्ही आतापर्यंत बॅच जॉईन केली नसेल तर लवकरात लवकर बॅच जॉईन करून घ्या. तसेच बघा, अकॅडमीमध्ये स्वच्छता निरीक्षक या पदासाठी देखील बॅचेस सुरू झालेले आहेत आणि बॅचचे सेमच फीचर्स असणार आहेत. यामध्ये देखील जर तुम्ही बॅच परचेस केली तर तुम्हाला ई बुक, टेस्ट सिरीज आणि नोट्स या फ्री ऑफ कॉस्ट प्रोव्हाइड केल्या जाणार आहेत. बघा, तर या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत की तुमची 27 मार्चला जी तुमची JNM ची एक्झाम होणार आहे नागपूर मनपाची, त्यावेळेस एक्झामला जाताना तुम्हाला कोणते कोणते डॉक्युमेंट्स कॅरी करावे लागणार आहेत. बघा, ही तुमची जी JNM ची एक्झाम होणार आहे ती एक्झाम डेट 27 मार्च डिक्लेअर झालेली आहे. ऑलरेडी त्या बाबतीत आपण इन्फॉर्मेशन तुम्हाला प्रोव्हाइड केलेली आहे. तुमची जी एक्झाम होणार आहे ती 2 शिफ्ट मध्ये होणार आहे आणि एक्झामची जी शिफ्ट आहे ती आफ्टरनून शिफ्ट आहे. बघा, JNM च्या विद्यार्थ्यांसाठी तुमची एक्झाम जी असणार आहे ती दुपारी 1 ते 3 आणि 5 ते 7 अशा 2 शिफ्ट मध्ये तुमची एक्झाम होणार आहे. आणि या रिगार्डिंग जर तुम्ही आतापर्यंत हॉल तिकीट डाउनलोड केलं नसेल तर www.nmcnagpur.gov.in या वेबसाईट वरती जाऊन तुम्ही लवकरात लवकर तुमचं हॉल तिकीट डाउनलोड करून घ्या. आणि या रिगार्डिंग जर तुम्हाला काहीही डाऊट असतील तर तुम्ही NMC नागपूरच्या किंवा तुमची जी एक्झाम TCS कंडक्ट करणार आहे त्यांच्या हेल्पलाईन नंबरला कॉन्टॅक्ट करू शकता. जर तुम्हाला हॉल तिकीट डाउनलोड करण्या रिगार्डिंग जर काही प्रॉब्लेम होत असेल तर तुम्ही त्यांच्या हेल्पलाईन नंबरवरती लवकरात लवकर कॉन्टॅक्ट करा. आणि 16 मार्च पासून हे हॉल तिकीट डाउनलोडिंगची प्रोसेस सुरू झालेली आहे. 27 मार्च पर्यंत तुम्ही हॉल तिकीट 27 मार्चला तर तुमची परीक्षा आहे, त्याच्यामुळे 26 मार्च पर्यंत तुम्ही हॉल तिकीट डाउनलोड करू शकता. तर नेक्स्ट बघा, आता एक्झामला जाताना तुम्हाला कोणते कोणते डॉक्युमेंट्स कॅरी करावे लागणार आहेत. तर तुम्हाला तुमचं हॉल तिकीट जे आहे त्याची प्रिंटआउट कॅरी करावी लागणार आहे. त्यामुळे बघा, लवकरात लवकर या वेबसाईटवरती जाऊन आधी तुमचं हॉल तिकीट डाउनलोड करा आणि हॉल तिकीट जे आहे त्याची कलर प्रिंट तुम्हाला लागणार आहे. त्याच्यामुळे ऍटलिस्ट 2 तरी हॉल तिकीटच्या कलर प्रिंट तुम्ही तुमच्याजवळ काढून घ्या. तसेच जे काही तुमचं ID प्रूफ असेल किंवा जो ID कार्ड आहे, आयदर तुम्ही आधार कार्ड वापरत असाल तर आधार कार्ड, नसेल तर पॅन कार्ड, यापैकी जे पण तुम्ही तुमचा फॉर्म भरताना ID नंबर किंवा ID कार्ड मेन्शन केलं असेल ते तुम्हाला कॅरी करावं लागणार आहे. आणि त्याच्याबरोबरच ओरिजिनल ID कार्ड सोबत तुम्हाला एक झेरॉक्स सुद्धा त्याची कॅरी करणं आवश्यक आहे. मे बी कधी कधी काही एक्झाम सेंटर्सवरती झेरॉक्स रिक्वायर्ड नसते, पण तरी पण सेफ साईड तुम्ही एक झेरॉक्स त्याची कॅरी करा. आणि 2 पासपोर्ट साईज फोटो तुमचे जे आहेत ते तुम्हाला कॅरी करावे लागणार आहे आणि एक सिंगल पेन जो आहे तो तुम्ही कॅरी करायचा आहे. अशा पद्धतीने बघा, तुमचं हॉल तिकीटची कलर प्रिंट, ID कार्ड, त्यामध्ये ID कार्ड जे पण तुम्ही मेन्शन केलं असेल, आधार कार्ड तर आधार कार्ड, नसेल तर पॅन कार्ड, जे पण तुम्ही मेन्शन केलं असेल ते ओरिजिनल तुम्हाला घेऊन जायचं आहे आणि त्याची एक झेरॉक्स सुद्धा सोबत कॅरी करायची आहे. आणि 2 पासपोर्ट साईज फोटो तुम्हाला रिक्वायर्ड असणार आहेत. मला वाटतं हे सगळे डॉक्युमेंट्स तुम्ही ऑलरेडी आधीच प्रिपेअर करून ठेवा, म्हणजे एक्झामला जाताना तुम्हाला गोंधळ होणार नाही. ठीक आहे. तर हे सगळे जे डॉक्युमेंट्स आहेत ते तुम्हाला एक्झामच्या रिगार्डिंग कॅरी करावे लागणार आहे. बघा, एक्झाम जी होणार आहे अगेन ती 27 मार्चला तुमची एक्झाम होणार आहे आणि एक्झाम जी आहे ती आफ्टरनून सेशन मध्ये होणार आहे. बघा, अगेन आय विल टेल की ANM आणि JNM याच्यासाठी अकॅडमीमध्ये बॅचेस सुरू झालेले आहेत. ऑनलाईन मेंटॉरशिप बॅच सुद्धा प्रोव्हाइड केली जाणार आहे.
या बॅचमध्ये तुम्हाला प्रिव्हियस इयर जे क्वेश्चन पेपर आहेत त्याचं डिटेल अनालिसिस प्रोव्हाइड केलं जातं, तुमचा सिलेबस कंप्लीट कव्हर केला जातो आणि तुम्हाला ई बुक टेस्ट सिरीज आणि नोट्स या फ्री ऑफ कॉस्ट प्रोव्हाइड केल्या जातात जर तुम्ही बॅच जॉईन केली तर. आणि तसेच जे लेक्चर्स तुमचे होत आहेत ते लेक्चर तुम्ही अनलिमिटेड वेळा पाहू शकता आणि त्याचे व्हिडिओज डाउनलोड देखील करू शकता. या रिगार्डिंग जर तुमचे काही डाऊट असतील तर तुम्ही 8010457760 या नंबरवरती कॉन्टॅक्ट करा आणि लवकरात लवकर जे तुमचे हॉल तिकीट आहेत त्याची प्रिंट डाउनलोड ते डाउनलोड करा आणि त्याचे प्रिंटआउट तुमच्याकडे काढून घ्या. आणि त्या रिगार्डिंग जर तुम्हाला काही डाऊट असेल किंवा तुमचे जर प्रिंट डाउनलोड तुमचे जे हॉल तिकीट आहेत ते डाउनलोड होत नसतील तर नागपूर मनपाचा हेल्पलाईन नंबर सुद्धा तुम्हाला या आधीच्या व्हिडिओमध्ये प्रोव्हाइड केलेला आहे. ज्या विद्यार्थ्यांनी फॉर्म फिलअप केले असतील किंवा तुमचे फ्रेंड्स असतील ज्यांनी फॉर्म फिलअप केलेले आहेत त्यांच्यापर्यंत डेफिनेटली ही इन्फॉर्मेशन शेअर करा. थँक्यू.